दिवसापूर्वी जे बुद्धभूमी फाउंडेशनच्या बुद्धमूर्तींची विटंबना झालेली आहे, तसेच आपले जे बौद्ध भिक्खू आहेत त्यांच्यावरसुद्धा हल्ला झालेला आहे. त्याच्या निषेधार्थ आम्ही आयुक्त आणि DCPना पत्र दिलेलं आहे. आज भीमशक्ती संघटनेची महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस या नात्याने मी ॲडव्होकेट अपेक्षा दळवी आणि कल्याण डोंबिवली भीमशक्तीचे जिल्हा अध्यक्ष अजिंक्य साळवे आम्ही दोघांनी मिळून इथं भीमशक्तीच्या कार्यकर्त्यांना घेऊन पत्रकार परिषद घेतली आहे. आणि आम्हाला जे शासनाने घडून आणलेलं आहे, मग त्यात जे काही गुन्हेगार असतील त्यांच्यावर त्वरित ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करावा असं पत्रकही आम्ही DCPना दिलेलं आहे. पण त्या गुन्ह्या दाखल होण्यासाठी भीमशक्ती संघटनेच्या वतीने आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत. संविधानिक पद्धतीने ते आंदोलन आम्ही तीव्र करू. महाराष्ट्रभर या आंदोलनाचे पडसाद उमटतील आणि आमची अशी मागणी आहे की जो रस्ता जात आहे आणि आपल्या बुद्धभूमी फाउंडेशनची काही जागा त्यात जाऊन जे बुद्धमूर्ती काढलेल्या आहेत तिथून न जाता त्या रस्त्यासाठी किंवा त्या ब्रिजसाठी त्यांनी पर्यायी जागा निवडावी. कारण ह्या कल्याण डोंबिवलीमध्ये राहत असताना आम्ही कल्याण डोंबिवलीचे रहिवासी आहोत आणि इथे KDMCच्या हद्दीमध्ये अनेक इथे इनलिगल कंस्ट्रक्शन असतील किंवा इनलिगल अजून बरीचशी बांधकामं आहेत. मात्र आयुक्तांचं लक्ष त्याच्याकडे नाही आहे. आणि बौद्ध समाजाचं जे पवित्र प्रेरणास्थान आहे, आमचं प्रार्थनास्थान आहे, तिथून आमची पिढी घडवली जाते, धार्मिक संस्कार होतात, त्यांनी तेच नष्ट करण्याचं काम हातामध्ये घेतलेलं आहे. आणि हा आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे आम्ही गप्प नाही बसणार. भीमा कोरेगाव घडवणारी आमची जमात बुद्ध स्वीकारला म्हणून शांत जरी झालो असलो तरी भीमाची क्रांती काय आहे ते आम्ही त्यांना दाखवून देऊ. आता त्यांनी आत्तापर्यंत अशी किती कामं आहेत ज्यांनी जे अगोदर आता आपण बघितलं की आपला जो रेल्वेचा रूट जातो हे सगळ्या गोष्टी अगोदरच्याच होत्या. मग रूट जाताना त्याच्यामध्ये दीपक हॉटेल येत होतं, मग त्याला पर्यायाने तुम्ही बाजूला कसं काढलं का? ते व्यावसायिकाचं हॉटेल आहे, दीपक हॉटेल हे आपल्या रूटमध्येच येत होतं. अशा अनेकची उदाहरणं आपल्याला देता येतील. आता आपल्या कल्याणमधला पिंगारा बार जो आहे तो सुद्धा इनलिगलच आहे. काल मी आयुक्तांना तो प्रश्न विचारलाच आहे की तुम्ही त्याच्यावर ॲक्शन का नाही घेतलेली आहे. पूर्वनियोजित असे बरेचसे इथे प्रोजेक्ट आहेत, स्मार्ट सिटीचा प्रोजेक्ट असेल, परंतु व्यावसायिकांचे किंवा इंटरकास्ट लोकांचे जे आहेत उच्चवर्णीयांचे त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं आणि फक्त आमच्यावरच आघात होतो. हा समतावाद नाही आहे.